हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. श्रावण महिन्यातील हा पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारच्या आणि श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्लॉग यायला माझा थोडासा उशीरच झाला आहे, कारण मागचे व्लॉगसुद्धा पेंडिंग होते. आजच्या दिवशी माझी सकाळपासून लगबग सुरू होती. सकाळी मी जवळपास 5 वाजेच्या आसपास उठली. त्यात माऊचा उठण्याचा टायमिंग असतो, तिलासुद्धा हँडल करावं लागतं आणि मग आपल्या घरातल्या कामांना सुरुवात करावी लागते. कृष्णाचं आता काही टेन्शन नाही आहे, तो आरामात आपलं झोपतो, पण आता माऊला हँडल करावं लागतं. तिला जसं तसं झोपवून मग मी माझ्या कामांना सुरुवात केली. मस्त उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं. सगळं झाडपूस वगैरे सर्व आवरत कृष्णा स्कूलला गेल्यावर मी ही सगळी कामं करायला घेतली. पण माझं घर जे आहे ते सकाळी उठल्यापासून मी पूर्ण चकाचक आवरून घेतलं. देवघरसुद्धा साफ केलेलं होतं. फक्त आसन वगैरे बदलवून मला देवघर पुन्हा रिसेट करून ठेवायचं होतं. अशा प्रकारची सकाळी धावपळ चाललेली होती. श्रावण महिना म्हणजे घरात एकदम प्रसन्न वाटणारा महिना आणि सोमवार असला की मग तर बघायलाच नको, इतकं प्रसन्न वाटतं. बाहेरसुद्धा जायचं तर मंदिरांच्या घंट्यांचा आवाज येतो, मंदिरातल्या पूजेचा आवाज येतो, कधीतरी त्या डमरूचा, शंखाचा आवाज. रस्त्याने जाताना सुद्धा इतकं प्रसन्न वाटतं आणि तितकंच घरातसुद्धा प्रसन्न वाटतं. सगळ्याच बायका हा दिवस खूप आनंदाने साजरा करतात, उपवास पकडतात आणि खूप चांगल्या पद्धतीने महादेवाची पूजा करतात. एकच अपेक्षा आहे की महादेव सर्वांची इच्छा पूर्ण करतील आणि महादेवावर विश्वास आपला असला पाहिजे. आपली इच्छा असते ती पूर्ण नक्कीच होते, आपली स्वप्न पूर्ण होतात, फक्त आपण मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तर आदल्या दिवशी सर्व काही आवरून ठेवणं त्याचा एक फायदा असतो की आपल्याला जे मेन दिवस असतात त्या दिवशी थोडं काम कमी असतं. देवघर वगैरे सर्व आधी साफ केलेलं होतं, देव घासून पुसून स्वच्छ केलेले होते, त्यामुळे मला आज काही एवढं काम पुरलं नाही. फक्त देवघरातील आसन चेंज करावं लागलं आणि देवघराला व्यवस्थित पुसून घ्यावं लागलं. अशा पद्धतीने देवघरसुद्धा मी सेट करून ठेवलं. देव छान धुवून घेतले, त्यांची अंघोळ केली आणि देवांनासुद्धा व्यवस्थित त्यांच्या आसनावर बसवलं. त्यानंतर होता मंगल कलश, त्यालासुद्धा मला विड्याची पानं वगैरे लावून व्यवस्थित सेट करून ठेवायचा होता. तसं तुम्ही दररोज या कलशाची पूजा करू शकतात, त्यातलं पाणी बदलवू शकतात आणि जर तुम्हाला दररोज जमत नसेल तर तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार केलं तरीसुद्धा चालतं. मला जशा पद्धतीने होतं त्या पद्धतीने मी कलशाची पूजा करून तो कलशसुद्धा व्यवस्थित स्थापन करून ठेवते. आता देवघरातील एवढंच काम केलं आहे फक्त, तोपर्यंत माऊ उठली होती आणि माझ्या डोक्याला एकदम टेन्शन आलं होतं की अजून महादेवांचा अभिषेक बाकी आहे, भरपूर पूजा बाकी आहे. जवळपास 1.5-2 तासाची माझी पूजा होती आणि तेवढं सगळं बाकी असताना माऊ कशी काय उठली. पण माऊ एवढी शांत राहिली त्या दिवशी की तिने माझी पूर्ण पूजा जी आहे ती पूर्ण होऊ दिली आणि मी सुद्धा खूप हॅप्पी होती की चला, व्यवस्थित प्रकारे आपली पूजा छान पार पडली. आणि अशा प्रकारे मी माऊला खाली झोपवलं. तिथेच मी बसणार होती म्हणून माझ्याजवळच तिला झोपवलं आणि मी माझ्या कामांना लागले. महादेवाची स्थापना तिथे करायची होती मला, म्हणून ती जागा छान पुसून स्वच्छ करून घेतली आणि तिथे छान स्वस्तिक वगैरे काढून पूजा मांडून घेतली. त्यानंतर मग मी महादेवांचा अभिषेकसुद्धा करायला घेतला. श्रावण महिना म्हणजे फक्त निसर्गाचं बदलणं नाही, तर आपल्या आयुष्यातही एक नवी सकारात्मकता आणण्याची सुवर्णसंधी असते. जशी पावसाच्या सरींनी सुकलेली झाडं पुन्हा हिरवीगार होतात, तसंच आपल्या मनातल्या सुकलेल्या आशांना पुन्हा जिवंत करण्याची हीच ती वेळ असते. महादेवाच्या चरणी लीन होऊन आजपासून स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवायचा असा संकल्प करा. मी पाहिलेली स्वप्न मी स्वतः पूर्ण करेल असा सुद्धा एक संकल्प नक्की करायला हवा. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर कळतं की आपले प्रॉब्लेम्स महादेवाच्या दरबारात किती छोटे आहेत. आयुष्यात कितीही संकटे आली तरी महादेवासारखं शांत राहायला शिका. जसं त्यांनी जगासाठी विष पचवलं तसंच आपल्यालाही आपल्या आयुष्यातील कडू प्रसंगांना पचवून पुढे जायचं आहे. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, फक्त तुमचा स्वतःवर आणि त्या विधात्यावर विश्वास असू द्या. भोलेनाथ नक्कीच मार्ग दाखवतात. आजचा हा पवित्र दिवस आपल्याला हेच शिकवतो की आयुष्यात कितीही वादळं आली तरी आपले पाय जमिनीवर आणि श्रद्धा महादेवावर असली पाहिजे. कष्टाला भक्तीची तोड मिळाली की यश नक्की मिळतं, एवढा विश्वास मात्र नक्की महादेवावर ठेवावा. बघा, आपल्या मनातील इच्छा, मनोकामना सर्व काही भोलेनाथ पूर्ण करतात, फक्त मनापासून त्यांच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. सर्व जे जग आहे, जी सृष्टी आहे ती महादेवावर विश्वास ठेवूनच चालत असते आणि आपलासुद्धा तेवढाच घट्ट विश्वास त्या महादेवांवर असला पाहिजे आणि आपली जी मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होते.
चला, मला आज पूजेमध्ये कुठलीही कसर सोडायची नव्हती. जे काही होतं ते सर्व काही करायचं होतं आणि मला असं डेकोरेशन वगैरे करायला खूप आवडतं. म्हणून मी सर्वात आधी महादेवांचा अभिषेक करून घेतला, पूजा वगैरे पूर्ण करून घेतली आणि मग मी अशा प्रकारे डेकोरेशन करायला घेतलं. जेणेकरून माऊ जर रडायला लागली आणि माझं जे काही मला डेकोरेशन करायचं आहे ते जर माझं इनकम्प्लीट राहिलं, तर माझी पूजा तरी महादेवांची झालेली असेल, असा माझा मनामध्ये हेतू होता. तर मी अभिषेक वगैरे करून अशा प्रकारे पानं सजवून घेतली आणि छान डेकोरेशन करून तिथे मी गळतीसुद्धा लावली, आरती करून घेतली महादेवांची आणि अशा प्रकारे पूजा जी आहे माझी ती संपन्न झाली. तुम्ही कशाप्रकारे पूजा केली होती आज माझ्यासोबत नक्की शेअर करा. त्यानंतर त्या दिवशी नागपंचमीसुद्धा होती. त्यासाठी मी नैवेद्यामध्ये कानोले आणि खीर बनवायला घेतली होती. कानल्यांची रेसिपी जी आहे ती लवकरच चॅनलवर अपलोड करेल. सध्या माझी खूप धावपळ चालली आहे आणि मागचे व्हिडिओसुद्धा पेंडिंग राहिले, तेच तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यामुळे हे व्हिडिओ यायला खूप उशीर झालेला आहे. पण तरीसुद्धा मला माहिती आहे की जेवढं प्रेम तुम्ही त्या व्हिडिओंना देताय तेवढंच या व्हिडिओलासुद्धा मला मिळेल, एवढी मी अपेक्षा करते. कानल्यांचं सुद्धा माझं जेवण पूर्ण बनवून झालं. त्यानंतर पुन्हा मी महादेवांचं मंत्र जप वगैरे करायला बसली. 108 पानांचं बेलपानांचा मी त्या दिवशी पूजा केली आणि त्यानंतर तांदळाची मूठ होती तीसुद्धा मी अर्पण केली महादेवांना आणि अशा प्रकारची पूजा माझी संपन्न झाली. सर्व काही तुम्हाला मिनी व्लॉग्समध्ये बघायला मिळेलच. चला, जेवणसुद्धा आमचं मस्त रेडी झालेलं होतं आणि अशा प्रकारचा हा छोटासा आजचा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.